नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत। महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशन तर्फे 3 आणि 4 मे रोजी अमृत ज्ञानकुंभ 2 दिवसांची राष्ट्रीय कर परिषद आयोजित करण्यात आली आहे। केंद्रीय सहकार व हवाई मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार आहे आणि ॲडव्होकेट नरेंद्र सोनावणे, ॲडव्होकेट प्रसाद देशपांडे यांनी ही माहिती आज कर सल्लागारांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेमध्ये दिली। अमृत ज्ञानकुंभ 2025 ही 2 दिवसीय राष्ट्रीय कर परिषदेचे आयोजन पुण्यामध्ये महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशनने आयोजित केलेलं आहे। त्याचबरोबर ऑल इंडिया फेडरेशन ऑफ टॅक्स प्रॅक्टिशनर्स, GSTPM आणि NMTPA या सहकारी संस्था बरोबर आहेत आणि अशा पद्धतीने साधारणतः 500 कर सल्लागारांच्या उपस्थितीमध्ये ही परिषद कॉस्मॉस टॉवर पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। यामध्ये याचं उद्घाटन जे आहे ते भारताचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे। याच्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष आमचे समीर जानी उपस्थित आणि त्याचबरोबर BM शर्मा हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत मुंबईवरून। आणि जे आमचे चीफ गेस्ट आहेत बरेच स्पेशल इन्व्हायटीज त्यांना आमंत्रित केलेलं आहे। श्रीमती निकिता बळेका पाटकर साहेब आहेत आणि त्याचबरोबर पुण्याचे आमचे गोडसे सर जे आहेत हे सुद्धा या ठिकाणी निमंत्रित आहेत। 4 संघटनांचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि याच्यामध्ये टोटल 7 सेशन आम्ही आयोजित केलेले आहेत। त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, ITC सारखा विषय आहे, त्याचबरोबर GST की संसद आणि टॅक्स का OPD हे 2 नवीन प्रकार आम्ही संपूर्ण भारतात पहिल्यांदाच या ठिकाणी या परिषदेमध्ये इंट्रोड्यूस केलेले आहेत। त्याचबरोबर वेगवेगळे स्पीकर्स संपूर्ण भारतातून आम्ही या ठिकाणी आमंत्रित केलेत। त्यात डॉक्टर गिरीश आहुजासारखे दिग्गजसुद्धा या कार्यक्रमात सुद्धा येणार आहेत। मी पुढची जी माहिती आहे ती अध्यक्ष आणि उपाध्यक्ष महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशनने दिनांक 3 व 4 मे रोजी नॅशनल टॅक्स कॉन्फरन्स आयोजित केलेली आहे। त्यामध्ये GSTPM मुंबई, AFTP नॅशनल टॅक्स AFTP आणि NMTPA असे मिळून नॅशनल टॅक्स कॉन्फरन्स अरेंज केलेली आहे। त्यामध्ये वेगवेगळे लेक्चर्स या ठिकाणी होणार आहेत। त्यामध्ये आमच्या महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिसला 45 वर्ष पूर्ण झाल्यामुळे त्या ठिकाणी आम्ही फाउंडेशन डे पण आयोजित करणार आहोत। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। हात दाखवा, कॅप थांबवा असं परदेशामध्ये आपण अनेक वेळा पाहतो आणि आता ती वस्तुस्थिती महाराष्ट्रामध्ये सुद्धा होणार आहे। ती नेमकी कशी याविषयीची माहिती आज पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली। आता नवीन प्रसंग आपण इथे आणतोय, नवीन उपक्रम आणतोय, नवीन रेव्होल्युशन आणतोय। पुण्यापासून आजपासून आपली पुण्याची प्रवास सुरू होणार आहे। जवळजवळ 9000 गाड्या आपण राबवतोय इथे आणि बऱ्याचशा नवीन सुखसोयींना आपण हे देणार आहे, प्राधान्य देणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे फार ट्रान्सपरंट अशी आपण एक कॅब सर्व्हिसेस चालू करतो इथे। त्यामुळे ड्रायव्हर्स आणि त्याप्रमाणेच कस्टमरला पण फार बेनिफिट होईल। अजून बऱ्याचशा गोष्टींचे आपण नवीन उपक्रम राबवलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रान्सपरन्सी इन टर्म्स ऑफ रेट्स असणार आहे, ट्रान्सपरन्सी इन टर्म्स ऑफ ॲक्युरेसी असणार आहे। वेळेवर सगळ्यांना गाड्या उपलब्ध होणार आहे। हात दाखवा, कॅब थांबवा ही प्रथमतः मुंबईमध्येच नाही, पुण्यामध्येच नाही तर भारतामध्ये नवीन सेवा चालू होते आणि ही सेवा आपली CO कॅब चालू करणार आहे। त्याच्यानंतर ह्यामध्ये महिलांना भरपूर फायदा होणार आहे। सगळ्यांसाठीच गाड्या उपलब्ध आहेत, सगळ्यांसाठीच गाड्या तुम्ही बुक करू शकता। पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिलांची सेफ्टी फार थॉटफुलनेसने विचार करून ठेवलेली आहे की त्यासाठी महिलांना स्वतःचा नंबर द्यायची गरज नाही आहे। त्यासाठी ते नंबर देताना स्वतःच्या वडिलांचा किंवा मित्राचा, भावाचा नंबर देऊनसुद्धा तुम्हाला कॅब बुक करणार आहेत। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डेटा लिकेज होणार नाही, डेटा प्रायव्हसी मेंटेन होईल। आणि आपलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे CO कॅब इंडिया रायडर लवकरात लवकर माझी सर्वांना चालकांना विनंती आहे, बहुमताने सगळ्यांनी कॅब ID रजिस्टर करा, तुम्ही ॲप रजिस्टर करा आणि लवकरात लवकर आपल्या ह्या नव्या मोहीममध्ये एकत्र येऊन आपण ह्या बिझनेसला पुढे घेऊन जाऊया। कचऱ्यातून शेती फुलू शकते
होय, येवलेवाडीमध्ये असा प्रयोग महानगरपालिकेच्या सहकार्यानं आणि साई जनसेवा प्रतिष्ठान यांच्या एकत्रीकरणातून झाल्याचं दिसतं. त्या ठिकाणी विविध प्रकारची फुलं, फळझाडं उगवली आणि त्यांना फळंही लागली, फुलंही आली. जाणून घेऊयात नेमका हा प्रयोग कसा झाला. व्यवस्थापन तर हा एक प्रकल्प प्रेक्षको, केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना करण्याचं मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरवलं. त्याकरता राहुल गांधी गेले 5 वर्षापासून जातीनिहाय जनगणना करा अशी लोकसभेमध्ये आणि त्यांच्या काँग्रेसच्या प्रचारामध्ये मागणी करत होते. त्यांचा त्या बाबतीतला अचूक अभ्यास आणि माहिती ध्यानात घेता केंद्र सरकारशी त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे समन्वय साधून त्यांनी हा ठराव मंत्रिमंडळाला करायला भाग पाडलं असे एकंदरीत दिसून येते. राहुल गांधी यांनी पुण्यातल्या जाहीर सभेमध्ये सुद्धा जातीय जनगणना झाली पाहिजे याची मागणी केल्याचं आपल्या सगळ्यांनाच आठवत असेल. तेव्हा केंद्र सरकारने आता जातीय जनगणना करण्याकरता पावलं उचलली. हा एक महत्त्वाचा टप्पा भारतीय नागरिकांच्या दृष्टीनं, भारतीय राजकारणाच्या दृष्टीनं आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन. पाठपुरावा केला जात होता. अखेर कुठेतरी निर्णय घेतलेला आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाचं तुम्ही देखील स्वागत करताय. केंद्र सरकारच्या निर्णयाचं स्वागत करत असताना आज पुणे शहरातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या या वाड्यामध्ये, समताभूमीमध्ये या देशाच्या सामाजिक न्यायाच्या दृष्टीने एक क्रांतिकारक निर्णय या केंद्र सरकारला घेण्याला ज्यांनी भाग पाडलं ते जननायक खासदार राहुल गांधी, की ज्यांनी निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये आणि सातत्याने लोकसभेमध्ये हा प्रश्न विचारून केंद्र सरकारला सांगितलं
आणि काँग्रेसचे पहिलं राज्य असलेले मुख्यमंत्री तेलंगणामध्ये एक पॅटर्न झालं आणि तेलंगणाने ही जातीनिहाय जनगणना पुरी केली. आमचं या ठिकाणी राहुल गांधींचं अभिनंदन करतोय. आम्ही इथं या ठिकाणी पेढे वाटतोय, ढोल ताशा स्वागत होते जोरजोरामध्ये. कारण या देशाच्या राजकारणामध्ये, या देशाच्या सामाजिक क्रांतीमध्ये 2025 राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली एक नवा नायक म्हणून या देशाला उदयाला आलेला. बरं, जर आपण बघितलं तर या निर्णयाचं सगळेजण स्वागत करतायत. अर्थात केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, त्यांचे नेते म्हणतात की आम्ही करून दाखवलं. अखेर त्यांनी करून दाखवलं नाही, राहुल गांधींनी त्यांना करण्यास भाग पाडलं. हा त्या ठिकाणी मागचा प्रश्न आहे. राहुल गांधी की देशाची जातीय जनगणना झाली पाहिजे आणि सरकार कोणाचं असो चांगला निर्णय असेल तर आम्ही त्याचं स्वागतच करू. यासाठी काँग्रेस पक्ष आज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जल्लोष करतोय.